नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेक मी जीनियस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत असो. आजचा टॉपिक आहे आपला मॅट्रिसेस. BSc फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टरचा मॅथ्सचा सेकंड पेपरचा हा मॅट्रिसेस हा पहिला टॉपिक आहे. तर मॅट्रिसेस हा काय आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. मॅट्रिसेस काय होईल का मॅट्रिसेस याची डेफिनेशन आहे अशी आहे: द अरेंजमेंट ऑफ m and n numbers belonging to real and complex numbers. This type of arrangement is called as matrices. The arrangement of m numbers are belongs to real numbers and n numbers are belongs to complex numbers. The arrangement of m numbers and n numbers, these type of arrangement is called as matrices. कशी आहे? सपोज आपण 12वीला शिकले मॅट्रिसेस काय आहे तेच इथे थोडंसं हायर लेवलवरती डीप वरती आपल्याला BSc ला सपोज ए हा मॅट्रिसेस दिला आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 या ठिकाणी या आडव्या ओळी जे की रोज आहे, किती आहे त्यांची संख्या 2. m हा रोज डिनोट करतो, रो आडव्या लाईन डिनोट करतो, m काय डिनोट करतो रोज, आणि 1 2 हे जे बेस स्तंभ आहे ते n आहे. n काय डिनोट करतो तर कॉलम्स. मग या ठिकाणी m ची संख्या काय आहे 2 आणि n ची संख्या काय आहे 3. हा जो काय मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर काय होईल या ठिकाणी 2 क्रॉस. इन जनरल मध्ये जर पाहायचं झालं तर मॅट्रिक्सची जनरल फॉर्म्युला आपण काय लिहितो? सपोज ए हा मॅट्रिक्स दिला आहे, ए हा मॅट्रिक्स दिला आहे, ए बरोबर आपण याला काय डिनोट करतो AIJ सफिक्स. मग पुढे ए बरोबर पहिला एलिमेंट, पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट काय होईल A11. त्याच्यामध्ये पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट काय होईल A12. पहिल्या रो मधला तिसरा एलिमेंट काय होईल A13. पुढे सो ऑन घेतल्यानंतर A1n. का तर आपल्याला रो ची संख्या माहित आहे, रो पहिला आहे, पण कॉलमची संख्या माहित नाही, म्हणतो नंबर ऑफ कॉलम्स आहेत या ठिकाणी, त्याच्यामुळे आपण काय घेऊ शकतो या ठिकाणी n. पुढे दुसरा रो म्हणजे A21. दुसऱ्या रो मधला दुसरा एलिमेंट म्हणजे A22. दुसऱ्या रो मधला तिसरा एलिमेंट म्हणजे A23 आणि सो ऑन. आपल्याला रो ची संख्या माहित आहे की काय आहे 2, कॉलमची संख्या माहित आहे का नाही, पण त्या ठिकाणी काय आहे n. मग तिसरा रो A31, पुढे A32, A33 सो ऑन. रो ची संख्या या ठिकाणी 3 आहे A3 आणि कॉलमची संख्या माहित नाही की नंबर ऑफ टाइम्स आहे म्हणून त्या ठिकाणी n. पुढे सो ऑन मध्ये पुढे गेल्यानंतर लास्ट रो मध्ये काय होईल? रो ची संख्या काय झाली या ठिकाणी समजा सपोज n आणि कॉलमची संख्या हा पहिला कॉलम आहे म्हणून 1. रो ची संख्या m, कॉलम किती आहे दुसरा. मग पुढे रो ची संख्या m, लास्ट रो आहे आणि कॉलम किती आहे तिसरा. पुढे गेल्यानंतर सो ऑन मध्ये रो ची संख्या m आणि कॉलमची संख्या इन द लास्ट n. याची ऑर्डर काय झाली मग m क्रॉस n, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. हा झाला मॅट्रिसेसचा जनरल फॉर्म्युला. इन जनरल मध्ये आपण मॅट्रिसेसला असं वाचतो. मग पुढे आता या मॅट्रिसेसचे डिफरन्स टाइप आहेत, या मॅट्रिसेसचे विविध प्रकार आहेत. याच्यामधला पहिला प्रकार आहे झिरो मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस.
टाइप आहे याच्यामधला झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स याच्या नावातच लिहिलेलं आहे. अ मॅट्रिक्स इन विच each and every element is zero, then this type of matrix is called as zero matrix or null matrix. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. सपोज B is a matrix 0 0 0 0. याची ऑर्डर आहे 2 क्रॉस 2. काय मिळेल डेफिनेशन आपल्याला? अ मॅट्रिक्स हॅविंग ईच अँड एव्हरी एलिमेंट इज 0. मॅट्रिक्स मधला प्रत्येक एलिमेंट जेव्हा 0 असतो, 0 असतो, तेव्हा अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? झिरो मॅट्रिक्स और दी नल मॅट्रिक्स. पुढचा प्रकार आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. सेकंड टाइप आहे याचा स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इन विच, याची डेफिनेशन अशी आहे, अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज आर इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. दिस टाइप ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या जेव्हा सारखीच असते, तेव्हा अशा मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी या ठिकाणी. सपोज A is a matrix 1 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी पाहिलं m आणि n, नंबर ऑफ रोज, m बिलॉंग्स टू नंबर ऑफ रोज आणि n बिलॉंग्स टू नंबर ऑफ कॉलम्स. मग m ची संख्या किती आहे? 1 2 3. 3 रोज झाले, 1 2 3. आणि कॉलम 1 2 3. आडव्या ओळी 3 आणि उभे स्तंभ किती झाले? 3. म्हणजे m बरोबर 3, n बरोबर 3. मग या मॅट्रिक्सची ऑर्डर 3 क्रॉस 3. काय मिळेल आपल्याला डेफिनेशन? अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज आर इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. मग या ठिकाणी m बरोबर n बरोबर काय झालं? 3. काय झाले? रोजची संख्या आणि कॉलमची संख्या सारखी झाली. मग मॅट्रिक्स एला आपण काय म्हणू शकतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोची संख्या आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या m बरोबर n जेव्हा सारखी असते, तेव्हा अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर युनिटरी मॅट्रिक्स. तिसरा प्रकार आहे याचा युनिटरी मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स, याची डेफिनेशन कशी आहे युनिटरी मॅट्रिक्सची? अ मॅट्रिक्स इन विच ईच अँड एव्हरी डायगोनल एलिमेंट इज 1 अँड एक्सेप्ट द डायगोनल एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स आर 0. तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो मी या ठिकाणी. सपोज C हा मॅट्रिक्स आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. याची ऑर्डर काय आहे? 3 क्रॉस 3. काय सांगितले डेफिनेशन मध्ये? डेफिनेशन मध्ये काय सांगितले? एव्हरी डायगोनल एलिमेंट, each and every diagonal element is 1 and except the diagonal element other every element is 0. या ठिकाणी 1 हा पहिला A11 हा डायगोनल एलिमेंट, त्याच्यानंतर हा A22 हा दुसरा डायगोनल एलिमेंट आणि हा A33 हा तिसरा डायगोनल एलिमेंट. हे सर्व एक आहे, 1 आहे आणि इतर सर्व एलिमेंट जे आहेत ते काय आहे? 0. मग अशा टाइपच्या मॅट्रिक्सला आपण युनिटरी मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणतो. आणि जनरली एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स, प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण युनिटरी मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये चौथा प्रकार आहे रो मॅट्रिक्स. काय चौथा प्रकार? रो मॅट्रिक्स. याच्या नावातच आहे रो म्हणजे
एक लाईन, मॅट्रिक्सची एक लाईन. त्याची डेफिनेशन अशी आहे रो मॅट्रिक्सची, अ मॅट्रिसेस इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 1, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 1 अँड, म्हणजे प्रत्येक रो मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्सची संख्या, मॅट्रिक्सच्या रोची संख्या ही फक्त आणि फक्त एकच असते आणि अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणू शकतो, रो मॅट्रिक्स. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. A is equal to, A is a matrix 1 2 4 9 6 10 so on n. या ठिकाणी रोज किती आहे तो m बरोबर 1 आणि n बरोबर समथिंग नंबर ऑफ कॉलम्स आर प्रेझेंट हिअर. n बरोबर सपोज n, किंवा मग याला फायनाइट जर ठेवलं समजा 1 2 3 4 5 6 किती झाले n बरोबर 6. याची ऑर्डर काय होईल 1 क्रॉस 6. म्हणजे काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त एकच रो असते, फक्त आणि फक्त एकच रो असते, कॉलमची संख्या कितीही असो 1 2 3 नंबर ऑफ टाइम किंवा इन्फिनिटी जरी असली, फक्त रोची संख्या जेव्हा एकच असते, m बरोबर 1च असतो, अशा टाइपच्या मॅट्रिक्सला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर याचा पाचवा प्रकार आहे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. पाचवा प्रकार काय, कॉलम मॅट्रिक्स. त्याच्या सुद्धा नावामध्ये कॉलम म्हणजे काय, उभे स्तंभ, आपले उभ्या स्तंभांचा मॅट्रिक्स. when the number of column is equal to 1 in the matrices, the number of column n is equal to 1, then this type of matrices happens, then this type of matrix is called as column matrices. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. सपोज B हा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5, याच्यामध्ये रो किती आहे तो 1 2 3 4 5. m बरोबर काय आहे ठिकाणी 5 आणि n हा एकच आहे. यांची संख्या किती आहे, नंबर ऑफ कॉलम्स या ठिकाणी किती प्रेझेंट आहेत, फक्त आणि फक्त एकच. म्हणजे याची ऑर्डर काय झाली 5 क्रॉस 1. ज्या मॅट्रिसेस मध्ये n ची संख्या ही फक्त आणि फक्त एकच असते, n बरोबर एकच असतो, कॉलमची संख्या एकच असते, रोची संख्या मग त्या ठिकाणी किती असतो 5 10 इन्फिनिटी किंवा नंबर ऑफ रोज असतील, तेव्हा अशा मॅट्रिक्सला आपण कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे आपला 6वा टाइप आहे डायगोनल मॅट्रिक्स. सपोज या ठिकाणी C हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 0 0 0 -5 0 0 0 आणि -11. याची ऑर्डर काय हो, रोज किती आहेत 1 2 3 आणि कॉलम्स किती आहेत 1 2 3 3 क्रॉस 3. मग या ठिकाणी याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, a matrix in which except the diagonal elements, हा पहिला डायगोनल एलिमेंट, हा दुसरा डायगोनल एलिमेंट, हा तिसरा डायगोनल एलिमेंट, except the diagonal elements, all elements are 0, then this type of matrix is called as diagonal matrix. A matrix in which diagonal elements are present and the other non-diagonal elements, these are the non-diagonal elements. Suppose हा 3 क्रॉस 3 चा मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट डायगोनल एलिमेंट a11 हा 1 आहे, देन a22 हा आपला -5 आहे आणि a33 हा -11 आहे. त्याच्यानंतर a12 a13 a21 a23 देन a31 a32 हे जे काय अदर एलिमेंट आहेत
एक्सेप्ट द डायगोनल एलिमेंट जेव्हा 0 असतील तेव्हा अशा मॅट्रिसेसला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर 7वा प्रकार आहे स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. अ मॅट्रिक्स इन विच a square matrix in which diagonal elements are same and except the diagonal elements means the non-diagonal elements are zero, then this type of matrix is called as scalar matrix. Suppose B हा matrix आहे, B is equal to 4 0 0 0 4 0 0 0 4. काय म्हणजे आपल्या डेफिनेशन मध्ये डायगोनल एलिमेंट्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बरोबर आहे. एक रो किती आहे त्याच्यामध्ये 1 2 3 3 रोज झाल्या. कॉलम्स किती आहेत 1 2 3 3 रोज 3 कॉलम्स म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. त्याच्यानंतर काय म्हणजे एक्सेप्ट द डायगोनल एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स आर 0. नॉन डायगोनल एलिमेंट्स या ठिकाणी सर्व 0 आहेत. त्याच्यानंतर काय म्हणले all the diagonal elements are same. All the diagonal elements are same. मग आपल्याला या ठिकाणी a11 बरोबर काय आहे 4. a22 बरोबर आहे आपल्याकडे 4. a33 बरोबर आहे आपल्याकडे 4. मग डायगोनल एलिमेंट्स a11 बरोबर a22 बरोबर a33 बरोबर काय आलं आपल्याकडे 4. सर्व डायगोनल एलिमेंट्स सारखे आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत. नाही अशा टाइपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो स्केलार मॅट्रिसेस. याच्यामध्ये 8वा प्रकार आहे मॅट्रिसेसचा ट्रायंगुलर मॅट्रिक्स. 8वा प्रकार आहे या ठिकाणी मॅट्रिसेसचा ट्रायंगुलर मॅट्रिसेस. ट्रायंगुलर मॅट्रिसेस. 8वा प्रकार आहे ट्रायंगुलर मॅट्रिसेस. याच्यामध्ये दोन सब प्रकार पडतात. दोन प्रकार पडतात. एक आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिसेस. अपर ट्रायंगुलर मॅट्रिसेस. पहिला प्रकार काय आहे याचा अपर ट्रायंगुलर मॅट्रिसेस. तर a matrices in which below the diagonal elements all elements are 0. Below the diagonal elements all elements below the diagonal elements non-diagonal elements are 0 and above the diagonal elements all elements are present, then this type of matrices is called as upper triangular matrices. आता त्याचे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सपोज P is a matrices 1 2 3 0 -4 6 0 0 and here 7. P हा मॅट्रिसेस आहे. याची ऑर्डर काय 3 क्रॉस 3. हा स्क्वेअर मॅट्रिसेस आहे. त्याच्यानंतर डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे. आणि काय सांगितले आपल्याला अबोव द डायगोनल एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स आर प्रेझेंट. डायगोनल एलिमेंट्सच्या वरचे सर्व एलिमेंट प्रेझेंट असतील आणि डायगोनल एलिमेंट्सच्या खालचे सर्व एलिमेंट हे 0 असतील. मग अशा टाइपच्या मॅट्रिसेसला आपण काय म्हणतो अपर ट्रायंगुलर मॅट्रिसेस. त्याच्यानंतर याचा दुसरा प्रकार आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिसेस. Lower triangular matrices. A matrices in which below the diagonal elements all elements are present and above the diagonal elements
all elements are 0, then this type of matrices is called as lower triangular matrices. ज्या matrices मध्ये diagonal एलिमेंटच्या खालचे सर्व एलिमेंट प्रेझेंट असतात आणि diagonal एलिमेंटच्या वरचे सर्व एलिमेंट जेव्हा 0 असतात तेव्हा तशा टाइपच्या मॅट्रिसेसला आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिसेस असं म्हणतो. त्याचे एक उदाहरण सांगतो. सपोज K इज अ मॅट्रिसेस 1 0 0 2 4 0 6 5 and 9. फर्स्ट ऑफ ऑल याची ऑर्डर काय आहे? 3 क्रॉस 3. मग हा स्क्वेअर मॅट्रिसेस आहे, डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. बिलो द डायगोनल एलिमेंट्स सर्व एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्या ठिकाणी, एकाची व्हॅल्यू 0 नाही. त्याच्यानंतर अबोव द डायगोनल एलिमेंट्स सर्व एलिमेंट्स 0 आहेत. जेव्हा असं घडतं, जेव्हा असा एखादी मॅट्रिसेस येतो ज्याच्यामध्ये अबोव द डायगोनल एलिमेंट्स सर्व एलिमेंट्स 0 असतात, तेव्हा अशा टाइपच्या मॅट्रिसेसला आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिसेस असं म्हणतो. हे झाले ट्रायंगुलर मॅट्रिसेसचे दोन प्रकार. त्याच्यानंतर पुढचा आहे सब मॅट्रिसेस. मॅट्रिसेस टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मधला नवा प्रकार आहे सब मॅट्रिसेस. सब मॅट्रिसेस सपोज या ठिकाणी हा मॅट्रिक्स दिला आहे 1 2 3 4 5 -1 6 7 9 4 then 3 2 9 11 14 then 15 -1 -4 7 and 9. याच्यामध्ये रो किती आहेत? 1 2 3 4. या बरोबर 4. कॉलम्स किती आहेत? 1 2 3 4 5. हा मॅट्रिसेस दिलेला आहे. सब मॅट्रिसेस जेव्हा एखाद्या मॅट्रिक्स मधून काही रोज आणि काही कॉलम्स डिलीट केल्या जातील तेव्हा मिळणारा जो मॅट्रिसेस असतो तो त्या मॅट्रिक्सचा सब मॅट्रिसेस असेल. सपोज B is a matrices which obtained from A to eliminating some rows and some columns or rows or columns, then obtained matrix is called as submatrix of A. आता समजा मी काय केलं, या ठिकाणी पहिली रो आणि हे दोन कॉलम, पहिली रो आणि चौथ्या नंबरचा आणि पाचव्या नंबरचा कॉलम काय केला मी डिलीट केला आणि दुसरा मॅट्रिक्स ऑब्टेन्ड होणारा मॅट्रिक्स आहे काय -1 6 7 3 2 9 15 1 -1 4. आता याची ऑर्डर काय झाली? 3 क्रॉस 3. एक रो आणि दोन कॉलम, किंवा मग अजून एक रो आणि अजून एक कॉलम, म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम जेव्हा डिलीट केले तेव्हा सपोज आपल्याला सी हा मॅट्रिक्स मिळाला 3 2 15 -1. याची ऑर्डर काय झाली? 2 क्रॉस 2. जेव्हा एखाद्या मॅट्रिक्स मधून काही रोज आणि काही कॉलम्स किंवा काही नुसते रो आणि किंवा फक्त आणि फक्त काही कॉलम जेव्हा आपण डिलीट करतो आणि एखादी दुसरा मॅट्रिक्स फॉर्म करतो तेव्हा तशा टाइपच्या मॅट्रिक्सला आपण सब मॅट्रिसेस असं म्हणतो. त्या मॅट्रिक्स पासून मिळालेला दुसरा मॅट्रिक्स म्हणजे सब मॅट्रिसेस. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिळणारा मॅट्रिसेस जो आहे सब मॅट्रिक्स मध्ये मिळणारा जो मॅट्रिसेस आहे त्याची ऑर्डर गिवन मॅट्रिसेस पेक्षा कधीही छोटी असते. आपल्याला दिलाय समजा 4 क्रॉस 4 चा मॅट्रिसेस आणि याच्यामध्ये आपण एक रो आणि एक कॉलम डिलीट केलो तर मग येणारा जो मॅट्रिक्स असेल तो 3 क्रॉस 3 चाच असेल. तो 5 क्रॉस 5 चा येणार नाही. एक रो आणि एक कॉलम डिलीट केल्यानंतर किंवा मग नुसती एक रो आणि कॉलम तसाच ठेवला तर काय येईल? 3 क्रॉस 4. मग कधीही लक्षात ठेवायचं की सब मॅट्रिक्स फॉर्मॅट झाल्यानंतर त्या मॅट्रिक्सची गिवन मॅट्रिक्स पेक्षा ऑर्डर ही कमीच असते. मग ती रोची संख्या कमी येईल किंवा कॉलमची कमी संख्या होईल किंवा मग दोन्हीची संख्या ती कमी होऊ शकेल. तर आज आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस
इथपर्यंत पाहिलं.